महत्त्वाचा मुद्दा होता। आम्ही सरकारमध्ये असताना 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं, 5% आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं। दुर्दैवाने ते आरक्षण टिकलं गेलं नाही, कारण मागास आयोगाच्या काय शिफारसी आहेत, मागास आयोगाचा काय अभ्यास आहे, हा न करता तिथं राणे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी स्वीकारला। ही गोष्ट झाली। शेवटी आपल्या सभागृहापेक्षा हायकोर्ट हे सर्वोच्च आहे, सुप्रीम कोर्ट त्याच्याही वरचं आहे, याहीबद्दल आमचं कुणाचं दुमत नाही। पण अध्यक्ष महोदय, हे सगळे मोर्चे निघाल्यानंतर सरकारने मागास आयोग नेमला, मागास आयोगाचा अहवाल आला। सगळ्या महाराष्ट्राला ही माहिती पाहिजे ना की मागास आयोगाच्या अहवालामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे, काय शिफारसी केलेल्या आहे। चर्चा करत असताना काही जण आमच्या हे लोक गोष्ट लक्षात आणून देतात की आजपर्यंत जे वेगवेगळे राज्यकर्ते होते त्यांच्या काळात 45 ते 50 अहवाल आले आणि ते अहवाल कुठे इथे ठेवले गेले नाही। अध्यक्ष महोदय, त्या काळातली परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आज सर्वांना ही गोष्ट हवी आहे। एक तर काल त्या मराठा सकल मोर्चाच्या संदर्भात येणाऱ्या लोकांची धरपकड झाली। ही धरपकड होत असताना आम्हाला सांगण्यात आलं 26/11चा दिवस होता, त्याच्यामुळं थोडीशी परिस्थिती वेगळी होती, त्याकरता आपल्याला ती भूमिका घ्यावी लागली। आज तर 26/11 राहिलेले नाही, आज 27/11 आहे, तरी देखील अजून धरपकड करणाऱ्यांना सोडलं गेलेलं नाही, त्यांच्यावरचे खटले कुठल्याही प्रकारे मागे घेतलेले नाही। ही सगळी परिस्थिती आज देखील आपण सगळे पाहतोय। आणि अध्यक्ष महोदय, हे सगळं असताना आपण पहा की आमची मागणी काय की अहवाल ठेवा, अहवाल ठेवल्यानंतर आम्हाला पण थोडी बहुत त्याच्यामध्ये अभ्यास करता येईल, बाकीच्यांना पण माहिती पाहिजे ना। त्याच्यात जवळपास 40च्या वर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काही निष्पाप मराठा समाजाची मुलं त्यांचे जीव गेले, हे आपण बघितलं। आज त्यांचे जीव समाजाला आरक्षण मिळण्याच्या करता गेलेले असताना देखील समाजाला आरक्षण मिळत नाही, हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यातून मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणता आम्ही कुणीतरी अडथळा आणतो, मला सभागृहाला सांगायचं विरोधी पक्षाचा कुठलाही सदस्य याच्यामध्ये अडथळा आणू इच्छित नाही, अडथळा आणण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री काही ठिकाणी असंही बोलले कोणी खोडा घालतंय, काय खोडा घालण्याचं कारण आहे? अध्यक्ष महोदय, काहींना त्याच्यामध्ये राजकारण करायचं असेल तर जरूर त्यांनी करावं। आमची एवढीच मागणी आहे, 52% आरक्षणाला कोणताही धक्का न लागता त्याच्या संदर्भात जे बिल आणलं जाणार आहे, जो काही अहवाल ठेवला जाणार आहे, अहवाल न ठेवल्यामुळं त्या अहवालामध्ये नक्की काय, मग काही लपवालपवी चाललेली आहे का, काही मुद्दाम जनतेला कळून द्यायचं नाही का, अशाही प्रकारची शंका मनामध्ये येते। आम्हाला त्याच्यामध्ये लोकांनी त्यांना निवडून दिलं, आम्हालाही निवडून दिलेलं, आम्हाला कळलं पाहिजे, या सभागृहाच्या माध्यमातून 11.5 कोटी जनतेला ते कळलं पाहिजे। अशा प्रकारचे अध्यक्ष महोदय आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि म्हणून आम्हाला हे सांगायचंय की हा अहवाल त्या ठिकाणी ठेवावा, त्याच्यातल्या काय शिफारसी आहेत, कोणत्या कारणाकरता त्या केलेल्या आहेत, त्या शिफारसी किंवा त्याचं बिल आणत असताना ओबीसीला कुठलाही धक्का लागता कामा नये। उद्याच्याला हायकोर्टामध्ये ते आरक्षण पण टिकलं पाहिजे, ओबीसी वाल्यांना पण धक्का लागता नाही पाहिजे, त्याच्यामध्ये एससी एसटीलाही कुठला धक्का लागता नाही पाहिजे। अशा प्रकारची आमची सातत्याने मागणी आहे आणि त्याच मागण्या आम्ही त्या ठिकाणी मांडतोय। त्याच्यातनं सभागृहाचं कामकाज होत नाही। दुष्काळासारखं महत्त्वाचे प्रश्न आहे, मागासवर्गीय जसं आयोगाचा अहवाल आलाय तसं मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये 5% आरक्षणाचा प्रश्न आहे। मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना सांगितलं की त्यांना आमचा काही विरोध असायचं कारण नाही, विरोध असायचं कारण नाही तर आत्ताच्या आत्ता सभागृह चालू आहे, एक बिल आणा आणि त्याच्यामध्ये जे हायकोर्टाने 5% आरक्षण मुस्लिमांना शिक्षणाच्या बद्दलचं त्याला स्टे दिला नाही, आम्ही मान्य केलं म्हणत नाही, पण स्टे दिला नाही, स्टे दिला नाही याचा अर्थ ते इनडायरेक्ट मान्य केल्यासारखा अर्थ निघतो। आणि म्हणून तेही बिल आणावं आणि त्याच्यातलं त्याही घटकाला आपण बरोबर घेऊन चाललोय। शेवटी राज्याचा प्रमुख जर कुणी असला तरी तो सगळ्या जाती धर्माचं प्रतिनिधित्व करत असतो, त्याला कुठल्या एका समाजाचा विचार करून अध्यक्ष महोदय चालत नाही। ही महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या झालेल्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे, ती परंपरा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी चालू ठेवावी। अशा प्रकारची जर आम्ही मागणी केली तर ती मागणी काही चुकीची आहे असं समजण्याचं अध्यक्ष महोदय अजिबात मान्य नाही आणि म्हणून ते बिल ताबडतोब आणावं। अध्यक्ष महोदय, धनगर समाज 30चा अहवाल, 30च्या अहवालाच्या बद्दल धनगर समाजाच्या बद्दलचा अहवाल 30ला कुणी
त्याच्याबद्दल धनगड आहे का धनगर आहे हे तपासायला सांगितलं, सरकारने सांगितलं. तो आलेला आहे. आम्हाला सांगण्यात येतं की अजून आम्ही मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये अभ्यास करतोय. असा काय अभ्यास चाललेला आहे अध्यक्ष महोदय? त्या टीसचा अहवाल जर तुम्ही ठेवला तर तुम्ही पण अभ्यास करा, तुमच्याबरोबर आम्ही पण थोडासा अभ्यास करतो. अहवाल वाचल्यावर तुम्ही वाचला म्हणून अभ्यास करताय, पण आम्ही न वाचताच डागात गोळ्या मारतोय. त्याच्याऐवजी आम्हाला पण वाचायला द्या. आम्हाला त्यांच्या एवढा अभ्यास करता येणार नाही, कारण ते वकील आहेत. आम्ही थोडासा कमी अभ्यास करू, परंतु आमचा जो अनुभव आहे, आबासाहेब त्याच्याबद्दल काही सांगतील. बरं, त्याच्यामध्ये जे काही ते आहेत ते आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. त्या सभागृहाचे नेते अध्यक्ष महोदय, टीसच्या बद्दलचा पण अहवाल हा आम्हाला मिळाला पाहिजे. त्याच्याबद्दल काय शिफारस होणार आहे, ती शिफारस वर होत असताना आदिवासी समाजाला मिळालेल्या आरक्षणाला कुठं काही धक्का नाही ना लागणार याही बद्दल, कारण तो तर आपल्या हातामध्ये नाहीये, तो केंद्र सरकारच्या हातामध्ये. केंद्र सरकार त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. आणि मग अशा या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि त्याच्यातून हा अहवाल का ठेवावा, तर प्रचंड लाखोचे मोर्चे त्या ठिकाणी निघालेले होते. त्याच्यावर तो पण महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, युवती असतील आणि त्याला पाठिंबा देणारा इतर घटक असेल, त्यांनाही माहिती पाहिजे की नक्की मागास आयोगाने काय शिफारसी केलेल्या आहेत, काय अहवाल दिलेला आहे. तो अहवाल देत असताना आमच्या ओबीसी समाजाला कुठं काही अडचण तर येणार नाही ना, इतर घटकाला काही अडचण तर येणार नाही ना, अशा प्रकारची सगळी समरवावस्था आहे. त्याच्यात अडथळा आणणं, खोडा घालणं ही अजिबात भूमिका नाही. सभागृहाचं कामकाज चाललं पाहिजे, सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. शेवटी हे सर्वोच्च सभागृह चर्चेचा करताच निर्माण केलेलं आहे आणि कायदे करण्याच्या करता निर्माण केलेलं आहे, जनतेला न्याय देण्याच्या करता निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर दुष्काळाची दोन्ही बाजूच्या सहकाऱ्यांनी जो 293चा प्रस्ताव आणलेला आहे, त्याही बद्दल प्रस्तावावर चर्चा करायला अध्यक्ष महोदय तयार आहे. पण ह्याच्यातून मुख्यमंत्री महोदय, आपण फार तुटेपर्यंत ताणू नका, त्याच्यामध्ये जास्त टोकाची भूमिका आपण त्याच्यामध्ये घेऊ नका, समंजस भूमिका घ्या, सगळ्यांना बरोबर घेऊन चला आणि टीसचा अहवाल आणि मागास आयोगाचा अहवाल हा सभागृहामध्ये त्या ठिकाणी ठेवा. आणि एक बिल 5% मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी शिक्षणाच्या करता, पहिलं शिक्षणाच्या करता तर आणा आणि मग नोकरीच्या बद्दलचा आपण विचार करू. पण शिक्षणाच्या बद्दलचं आणून आपण ते पण बिल आपण मंजूर करूया. जे काही आमच्या मागास आयोगाचा अहवाल आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाचं पण बिल इतरांना त्रासदायक न ठरता तेही आपण मंजूर करू आणि टीसचा अहवाल देखील आपण केंद्राला पाठवू. अशा पद्धतीनं एक सुरळीत मार्ग राज्याच्या प्रमुखांनी काढावा आणि विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने आपण तशा पद्धतीने निर्देश द्यावेत, ही आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, आवाज मांडला ना, आपण मगाशी मांडला ना. अध्यक्ष महाराज, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्या बाबतीमध्ये सगळ्या सभागृहाचं आणि राज्यातल्या जनतेचं एकमत आहे. फक्त अध्यक्ष महाराज ते टिकावं, कोर्टामध्ये टिकावं. हे आरक्षण मागच्या सरकार दिलं असताना कोर्टामध्ये ते टिकलं नाही, म्हणूनच अध्यक्ष महाराज मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करण्यात आली आणि त्याच्या शिफारसी या सभागृहापुढे ठेवाव्यात. त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून अध्यक्ष महाराज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याचा एक समिती नेमलेली होती. त्याचाही आता सांगितल्याप्रमाणे 1.5 महिन्यापूर्वी अहवाल आलेला आहे. अध्यक्ष महाराज, तोही अहवाल सभागृहापुढे ठेवावा ही साधी मागणी आहे. अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये असं काही या अहवालामध्ये सभागृहामधून लपवून ठेवण्यासारखं काय आहे? साधी गोष्ट आहे अध्यक्ष महाराज. या ठिकाणी सभागृहाचं एकमत असताना
गेल्या आठवड्यामध्ये कामकाज ठप्प झालं अध्यक्ष महाराज. याही आठवड्यातला दुसरा दिवस असताना अहवाल ठेवायला अडचणी कोणत्या आहेत हे या सभागृहाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज. एक बाब सांगितली जाते, अशा तऱ्हेचे अहवाल पूर्वी सभागृहामध्ये मांडले गेले नाहीत. ती परिस्थिती वेगळी होती. एका विशिष्ट जातीतल्या काही पोट जातीपुरता अहवाल त्या अहवाल होते. हे अहवाल सबंध मराठा समाजासाठी, सबंध धनगर समाजासाठी परिणाम करणारे अहवाल आहेत अध्यक्ष महाराज. आणि याच्या बाबतीमध्ये सगळे एकमत असताना अहवाल मांडायला कुठल्या अडचणी आहेत हे सांगितलं पाहिजे. उद्या कोर्टाने जर अहवाल मागितला तर आपण त्यांना देणार नाही का अध्यक्ष महाराज? त्यांना कोर्टाने मागितल्यानंतर त्यांना अहवाल दिला जाईल. या अहवालाच्या शिफारसी बाहेर अध्यक्ष महाराज वर्तमानपत्रात येत आहेत. या अहवालावरती आधारित विधेयक अध्यक्ष महाराज जी अहवाल आल्यानंतर शासनानं जी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमलेली आहे त्या समितीपैकी एका माननीय सदस्यांनी उद्या गुरुवारी अध्यक्ष महाराज याबाबतचे विधेयक मांडलं जाणार आहे. खरं म्हणजे हे विधानसभेमध्ये अगोदर सांगायला पाहिजे होतं, बाहेर वर्तमानपत्राला सांगितलं. अध्यक्ष महाराज, या सभागृहाची ही भावना आहे, आमची ही भावना आहे. हे आरक्षण मराठा समाजाचं आरक्षण, धनगर समाजाचं जी शिफारस करणार आहे ती कायद्यावर आधारित असली पाहिजे. याच्यासाठी या अहवालामध्ये ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा उपयोग करून या सभागृहामध्ये चांगल्या तऱ्हेची चर्चा व्हावी, याच्यासाठी हा अहवालाची मागणी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज 2 मिनिटांमध्ये अध्यक्ष महाराज, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण दिलेलं होतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये अध्यादेश काढलेला होता अध्यक्ष महाराज. त्याच्या बाबतीतलं विधेयक अध्यक्ष महाराज, त्याच्या बाबतीमध्ये विधेयक आणणं, अध्यादेश काढल्यानंतर विधेयक आणणं, ते विधेयक अध्यक्ष महाराज सरकारनं का आणलं नाही, ते विधेयक ताबडतोब आणावं ही आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महाराज, ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या अहवालावरती निर्णय घेऊन विधेयक येणार आहे त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जी समिती नेमलेली होती त्याच्या शिफारशीच्या आधारावरती अध्यक्ष महाराज केव्हा शिफारस करणार आहे हे सभागृह संपण्याच्या आत अध्यक्ष महाराज त्याच्यावरती शिफारशी केल्या पाहिजेत अशा तऱ्हेची आमची मागणी आहे अध्यक्ष महाराज. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निम्म्यापेक्षा जास्त भागामध्ये दुष्काळ आहे. या दुष्काळावरती चर्चा झाली पाहिजे अशी मागणी आहे. चर्चा करायला कोणी नाही म्हणलं नाही आबा. चर्चा अध्यक्ष महाराज, फक्त अहवाल टेबलावर ठेवण्यासाठी हे जर प्रश्न प्रलंबित राहत असतील, चर्चेविना राहत असतील तर ते अध्यक्ष महाराज ताबडतोबीनं हे दोन्ही अहवाल सभागृहापुढे ठेवून या ठिकाणी आपण निर्देश द्यावेत ह्या ठेवण्याचे, अशा तऱ्हेची मी या ठिकाणी मागणी करतो. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते तुमचा विषय सगळ्यांनी मांडलाय, अजितदादा पवार आणि सगळ्यांनी सन्माननीय मांडलाय आबासाहेब यांनी जो विषय ठेवलेला आहे, माझं उद्या माझं झाल्यानंतर माझं उद्या, ठीक आहे अध्यक्ष महोदय, राज्य सरकार या संदर्भात जी काही कारवाई करते ती पूर्णपणे नियमाने कारवाई करते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मागासवर्ग आयोग ज्या कायद्याने आपण स्थापित केला त्या कायद्याच्या तरतुदी मी आपल्याला वाचून दाखवतो. या कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे, सेक्शन 14, द कमिशन शॅल प्रिपेअर इन सच फॉर्म अँड ॲट सच टाइम फॉर ईच फायनान्शियल इयर
as may be prescribed, its annual report giving a full account of its activities during the previous financial year and forward a copy thereof to the state government. Without prejudice to the provision of subsection 1, the Commission may forward such additional reports, in particular about its recommendations regarding the list and as and when deemed expedient. 15 मध्ये म्हटलंय, the state government shall cause the annual report together with the memorandum of action taken or the advice or recommendation tendered by the Commission under section 9 and 11 and the reason for the non-acceptance, if any, of any such advice or recommendation and the audit report to be laid as soon as may be after they are received before each House of State Legislature. काय म्हटलं अध्यक्ष महोदय? कायद्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे अॅन्युअल रिपोर्ट द्यायचा आहे. तरी दुसरं त्यांनी काय म्हटलंय? ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा आहे. आणि कशावर द्यायचा आहे? ऍक्शन टेकन रिपोर्ट रिकमेंडेशन ऍक्सेप्ट केले असतील तर काय ऍक्सेप्ट केले, रिजेक्ट केले असतील तर काय रिजेक्ट केले, या संदर्भातला रिपोर्ट कायदा सांगतो. आता अध्यक्ष महोदय प्रेसिडेन्स काय आहे? अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये हा 52वा अहवाल आहे. यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाचे 51 अहवाल या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर झाले. या 51 अहवालापैकी एकही अहवाल या सभागृहात मांडण्यात आलेला नाही, एकही नाही. आणि अध्यक्ष महोदय असं नाही आहे, अध्यक्ष महोदय कायद्यातल्या तरतुदी जाती करता पोटजाती करता वेगळा नाही आहे. आणि यातल्या अनेक अहवालांमध्ये जाती पोटजाती नाही, जातींच्या संदर्भातले रिकमेंडेशन झालं. आता माझं उद्या आता अध्यक्ष महोदय बोलू द्या. तुमचं ऐकलं त्यांचं ऐकू द्या. नाही, बिलकुल नाही. अध्यक्ष महोदय या संदर्भात प्लीज जरा खाली बसा, प्लीज खाली बसा. तुमचं सगळ्यांचं ऐकलं त्यांचं ऐकू द्या. तुमचं ऐकलं बसा खाली. नाही, खाली बसा प्लीज. राज्य सरकारच्या खाली बसा. वतीनं नाही बिलकुल मी हे कमिटमेंट करतोय. अध्यक्ष महोदय या सभागृहात विधेयक आणायच्या आधी या ठिकाणी एटीआर मांडण्यात येईल, जो या कायद्यानुसार सांगण्यात आलेला आहे. या कायद्यानुसारचा एटीआर अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडण्यात येईल. अध्यक्ष महोदय दुसरा मी स्पष्टपणे सांगतो, अध्यक्ष महोदय ओबीसी समाजामध्ये जे 52% आरक्षण दिलंय त्याला कुठलीही बाधा न आणता मराठा समाजाला स्वतंत्रपणे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आरक्षण देण्यात येणार आहे. माननीय भुजबळ साहेब, आपण जे सांगितलं त्याची माहिती मी घेतली. 2% आरक्षण जे आपण एसबीसीला दिलंय हे वेगळं आहे. मी आता ती माहिती घेऊन आलोय. त्यामुळे राज्यामध्ये आता 52% आरक्षण आहे, 50% नाही. एसबीसीचं 2% आरक्षण जिवंत आहे. या संदर्भात जीएडीने आता सगळी माहिती माझ्याकडे दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी अध्यक्ष महोदय मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते स्वतंत्रपणे या ठिकाणी सरकार देणार आहे. यांच्या मनामध्ये काळवेर आहे, यांच्या मनामध्ये खोट आहे यांच्या मनामध्ये. अध्यक्ष महोदय यांना समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे. 2 समाज एकमेकांसमोर यावे आणि भांडावे ही यांची मंशा दिसते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अशा प्रकारचा आग्रह हा या ठिकाणी केला जातोय. अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार कमिटेड आहे. याच अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भातला कायदा हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मांडला जाईल. एटीआर देखील मांडला जाईल. आणि त्याचसोबत अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय अतिशय स्पष्ट भूमिका सरकारने मांडलेली आहे. अहवाल आमच्याकडे आलेला आहे. या अहवालाच्या संदर्भात अभ्यास चाललाय. एका लिमिटेड वेळात आम्ही तो पूर्ण करू. आणि अध्यक्ष महोदय त्याही संदर्भातला एटीआर योग्य वेळी या सभागृहात मांडला जाईल. आणि धनगर समाजाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आदिवासी समाजाला दिलेल्या सवलतीत कुठेही वाटेकरी न करता अध्यक्ष महोदय
आदिवासींच्या आरक्षणावर कुठली गदा न येता अध्यक्ष महोदय धनगर समाजाच्या संदर्भातल्या योग्य शिफारसी केंद्र सरकारला पाठवल्या जातील. अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला यांना विचारायचं आहे, तुम्ही रोज मुस्लिम आरक्षणाचं बोलता, तुम्ही सांगा आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं की त्यातल्या काही जातींना दिलं? मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं नाही अध्यक्ष महोदय, त्यातल्या काही जातींच्या संदर्भात त्यांनी दिलाय. यापूर्वी अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजातल्या 52 जातींना ओबीसीतलं आरक्षण युतीचं सरकार होतं तेव्हा आम्ही दिलं, युतीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय हे खरंय अध्यक्ष महोदय, ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये केस झाली, उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी नोकरीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, शिक्षणावर दिली नाही. पण अध्यक्ष महोदय ही जरी स्थगिती दिली नाही तरी अंतिम निर्णय दिला नाही. कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल त्यांना मागास घोषित करावं लागतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारे अध्यक्ष महोदय त्यांना मागास घोषित करण्याच्या संदर्भात केवळ आणि केवळ मागासवर्ग आयोगाला अधिकार आहे. यांना जर वाटत असेल तर त्या ज्या 40-42 जाती म्हणतायत त्यांना मागासवर्ग आयोगाकडे पाठवा, मागासवर्ग आयोग त्याच्यावर निर्णय करेल. मागासवर्ग आयोगाचा निर्णय राज्य सरकारवर बंधनकारक असेल. पण अध्यक्ष महोदय यांना मुस्लिम समाजाला फसवायचं आहे, हे फसवायचं आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नाही आहे, फसवायचं आहे यांना. हे मतांचं राजकारण करतायत या राज्यामध्ये, हे मतांचं राजकारण करतात अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझा सवाल आहे, जर तुम्ही अशा अध्यक्ष महोदय मला सांगा मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षणमध्ये तुम्ही स्कॉलरशिप का नाही दिली अध्यक्ष महोदय? आम्ही दिली अध्यक्ष महोदय. 50% त्यांचे पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला. का तुम्ही केला ना अध्यक्ष महोदय? कारण तुम्हाला मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांकरता करायचा आहे. तुम्ही त्याला वोट बँक समजता. तुम्ही त्यांना अध्यक्ष महोदय त्यांचा विकास करायचा नाहीये. नाहीतर रंगनाथन आयोग कोणाच्या काळात आला, सच्चर आयोग कोणाच्या काळात आला? का तुम्ही रंगनाथन आयोग आणि सच्चर आयोगाच्या नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही? का नाही दिलं सांगा? याचं कारण आहे तुम्ही ढोंगी आहात. तुम्हाला केवळ राजकारण करायचं आहे, मुस्लिम समाजाला भडकवायचं आहे. मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू, प्रत्येक समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू. अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा करू, या नियमानुसार एटीआर देखील मांडू, धनगर समाजाचा प्रश्न देखील सोडवू. आणि अध्यक्ष महोदय यांना आता केवळ राजकारण करायचं आहे, हे राजकारण मान्य नाही अध्यक्ष महोदय. समाज विघातक अशा प्रकारच्या कृती करू नका, हात जोडून विनंती आहे, याच्यावर राजकारण करू नका. एकत्रितपणे निर्णय करू, एकत्रितपणे समाजाचे प्रश्न सोडवू. पण तुम्ही जर निव्वळ राजकारण कराल तर राजकारणाला राजकीय उत्तर द्यायला देखील आम्हाला येतं. आम्ही राजकीय उत्तरच त्याला देऊ अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय या प्रश्नावर राज्य सरकारनं अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय यांना राजकारण करू द्या. राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. कागदपत्र सभागार समोर ठेवणे, कागदपत्र अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र नागरिक मंडळ याचा सन 2015-16 या वर्षाचे वार्षिक लेखे आणि स्वतंत्र लेखा परीक्षा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 141 अन्वये मी पुढील बाब विधानसभेच्या निदर्शनास आणून देत आहे. विधानसभेने संमत केलेली खालील विधेयके विधान परिषदेच्या पटलावर ठेवण्यात आल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या कालावधीत विधान परिषदेने सादर विधेयक संमत केलेले नाही. सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन व विनियमन विधेयक 2018, सन 2018 विधानसभा विधेयक क्रमांक 38 महाराष्ट्र सहकारी संस्था विधेयक 2018.
10 मिनिटं. मी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करीत आहे. आपण बघतोय कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलेलं आहे की या सगळ्यांना मतांचं विभाजन करायचंय, राजकारणासाठी मतांच्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा समोर आणला जातोय, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सरकार कटिबद्ध आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, हे त्यांनी आता पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. या सगळ्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील. आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.